अरे नको रे बाबा देव आयो अरे देव अरे बाबू अरे वाचवा रे आयो काय रे कसला आवाज आहे थांब मी बघते ए बस झालं चल चल थांबा अरे कोणी आहे काय मिनी मिनी पाणी आण दादा हात दे ना मला हात दे ना 15 वर्ष आधीच हा हात सोडलायस तू मला जर माहिती असतं ना की तू मार खातोस तर वाचवायला पण आली नसती मी अरे असं काय करते बाप आहे का तुझा बाप आहे बापासारखं कधी काय केलंयस का रे तू अरे पुरी तू अगं एवढं नाव दिलं की माझं कृष्णाईच्या लेकी आईचं नाव लावतात बापाचं नाही हे पुरे माझी छोटकली तू तर दे की मला हात अगं बाप आवाज देतोय का तुला बाप हाक देतोय तायडे थांब लय लागलंय ग काय मलम बिलम असेल तुला लय दुःख आहे लय पुरी ओ तुझी मलमपट्टी करतो तुला नीट घरी पण सोडून येतो पण त्याआधी ह्या गोड बाळाचं नाव सांग तू जर हिचं नाव बराबर सांगितलंस ना तर तू जे म्हणशील ते करतो आम्ही मला बाळ ते गोडूला शारदा ना की तू शारदा मोठ्या बहिणीचं नाव आहे तिचं नाव सांग अरे देवा मग ती कोणकडे आहे गौरी माझी लाडाची गौर आहे ये गौरी माझं नाव आहे रोकी तुला कसा इसरण अरे मारलं गे सगळा मेंदू हल्लाय माझं काहीच सूचना झालं मला नाही माहिती तुला कारण ही जन्माला आली आणि आमच्या आई सकट आम्हाला सोडलंस तू याला बाप म्हणतेस तू ज्याला साधं तुझं नाव पण माहित नाही नाती रक्ताची नसतात मायेची असावी लागतात मिनी अगं निधन माणूस की म्हणून तर करा की मदत माणूस की माणूस मानाच्या लायकीचा आहे का रे तू भोग हितच तुझ्या कर्माची फळं बरोबर आहे तुम्ही पुरी नाहीच माझ्या कोणती पुरी असं बापाला सोडून जाते अर्ध मेला ए पुरी हो आगलंय लागलंय का बरोबर आहे बरोबर आहे माझी ओ माझी इंदुराणी सांगते तेच बरोबर आहे काही दसनीच्या पोटी काही दसनीच जन्मणार लक्षात ठेवा तुम्हाला नाही एक दिवस तुम्हाला गरज पडन बापाची धावतो पावर या जनार्दनची ज्याला साप समजलं तो तर बाप निघाला आज परत माती खाल्लीच बॉस बनून शंकर दादाच्या होणाऱ्या सासऱ्यालाच हाणलास होय कसं सांगायचं शंकर दादाला सत्यनारायण महाराज की प्रसाद की कृष्णाच्या घरची पूजा आणि तिच्या हातचा प्रसाद म्हणजे पुण्यच हो ना पण पूजा कशासाठी घातली हे तर सांगा आमची बिनी काल याच्यात 1 नंबर आली लई चांगले मार्क पडले बरं का तिला असं आहे होय आमसनी वाटलं की शारदाचं लग्न ठरलं की काय नाही ना मावशी ते पण ठरलंच आणि जेव्हा ठरल तेव्हा सगळ्यात आधी आम्ही येऊन तुम्हालाच कळवू असं कसं अगं मुलीच्या लग्नात बाप लागतो तुला तर माहिती तो हाय का तयार
नाही म्हणजे परवा तुमच्यात वाद झाला असं माझ्या कानावर आलं. आम्हाला आमच्या लग्नासाठी बापाची गरज नाहीये. गौरी, अगं असं कसं? रीतभात असती. बापाची गरज नाही म्हणून कसं चालेल? लग्नाचं वय उलटून चाललं तरी बी पोरगी घरातच. लोक 10 तोंडांनी बोलतात आणि 10 कानांनी ऐकतात. कानाला कान वाढत गेला ना, विळ्याचा कोयता कधी होतो ना कृष्णाताई, सांगू शकत नाही बघ. त्या कोयत्याची कडबाकुट्टी होऊ द्या, आम्हाला काहीही फरक पडत नाही. कृष्णाईच्या ह्या लेकी खंबीर आहेत. गौरी, थांब गौरे. कुठं निघालीस? घरात पूजा आहे. आई मला त्या बायकांचं प्रवचन नाही ऐकायचं. माझं टाळकं सटकलं आणि मी काय म्हणली का मग तुला तेवढंच दिसतं. त्याच्यापेक्षा माझी मी जाऊन लायब्ररीत अभ्यास केलेलाच चांगलं आहे. आई, कलेक्टर बनायला लई अभ्यास करायला लागतो. आणि जी पुस्तकं आपल्याला विकत घेता येत नाहीत ना, ती पुस्तकं लायब्ररीत फुकट वाचायला मिळतात. कुठली पुस्तकं पाहिजेत तुला? तुम्हाला सांगितलं का नाही गौरे? आपण घराचा खर्च कमी करू आणि नवीन घेऊ तुझ्यासाठी पुस्तकं. तुझ्या अभ्यासाला काही कमी पडाय ना गो बाई. अगं हो हो, किती काळजी करतेस. आणि गरज लागली की मी सांगेनच की तुला. आता जाऊ मी. हा. येते संध्याकाळपर्यंत. हा. ऐक ना, मी काय म्हणतो, घरात वांगड्या भरून नाचली असंच चाललं असतं, पण इथं लई त्रास व्हायला लागलंय. त्या दळभद्रीच्या पोरीची करतूत सगळ्या गावात बघितली पाहिजे. चला गपगुमान. काय बो, काय तुझी दे. हळू. एक वेळ कपाळ पांढरं असलं तरी चालतं, माणसानं कणव तरी येते. पण भरलं कपाळ आणि नवरा संगत राहत नाही म्हटल्यावर लई अवघड असते कृष्णाताई. कृष्णा, तुझ्या मधल्या मुलीला जरा समजाव. रीतभात सोडून चालत नाही. बापाची गरज नाही असं कसं होईल? आज्जे, जर आमचा बा आमच्या संगत राहत नाही तर आम्हाला बी त्याची गरज नाही. मीने गप बाई. आता ही पण शिकली का मोठ्या बहिणीकडनं? पोरींच्या जातीनं असं आगावपणा करणं शोभत नाही. एकतर आधीच तुमचं आणि बापाचं पटत नाही, त्यात काल तुमच्या दारासमोर त्याला कोणीतरी चांगलाच बुकललाय. काय सांगते? कृष्णा, तू साधी सरळ गाय म्हणून तुला सांगतोय, लवकरात लवकर शारदाचं लगीन करून टाक. अगं, वय झाल्यावर कुणी म्हातारं रणकं बी तिच्याशी लग्न नाही करायचं. असं का बोलता भारताताई? आम्ही प्रयत्न करतोय. तसं नाही व, पण जे खरं आहे ते खरं आहे. तसं आम्ही पण सांगू म्हणा, एखादं चांगलं स्थळ आलं बघण्यात तर. ओमा, असं झालं तर बरं होईल. लय उपकार होतील बघ तुझे माझ्यावर. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.